बातमी आहे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि एक मोठी बातमी। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या हालचालींना आता वेग आलाय। आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। पीएम किसानचा 22वा हप्ता हा आज जमा होणार आहे। देशातील 9 कोटी 32 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्यामधील 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे। शेतकरी बांधवांनो नमस्कार। आज आहे 15 मार्च 2026 वार रविवार। शेतकऱ्यांसंबंधीच्या महत्त्वाच्या घडामोडी। 5 लाखांची कर्जमाफी शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज येणार 2000 रुपयांचा हप्ता। बघूया सविस्तर आजच्या शेतकऱ्यांसंबंधीच्या महत्त्वाच्या 50 झटपट बातम्या। खते उपलब्ध मात्र टंचाईचे सावट। युद्ध लांबल्यास आयातीवरती परिणाम होणार शक्य। देशात खतांचा पुरवठा होणार कमी। कापूस खरेदी उद्यापासून बंद। सुट्ट्यांचा खोडा। 31 मार्च पर्यंत मुदतवाढीची शेतकऱ्यांची सरकारकडे अखेर मोठी मागणी। होर्मुझ मधून भारताला तेल वाहतुकीस परवानगी। एस जयशंकर यांची इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा। रब्बी पेरणी ई पीक पाहणी 3.65 लाख हेक्टरचा फरक। परभणी हिंगोली जिल्ह्यातील स्थिती ई पीक पाहणीस उद्यापर्यंत मुदतवाढ। धाराशिवच्या द्राक्षांचा देशांतर्गत बाजारात डंगा। प्रति किलो 90 ते 110 रुपये माल कमी। दर चांगला आल्याची माहिती। युद्धामुळे गूळ निर्यात थांबली। आर्थिक व्यवहारामध्ये अनिश्चितता। व्यापारी वळले देशांतर्गत बाजाराकडे। शेतकऱ्यांना जोखीम। खानदेशात दर्जेदार केळी अवघित वाढ। दरवाढीच्या आशेवरती युद्ध स्थितीमुळे पाणी पडल्याची माहिती। केळीची दर होणार कमी। AI परिषदेमध्ये 7 कोटी कशावर खर्च केले। विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित। सरकारची बोलती झाली बंद। खूप मोठा खर्च। FPCचे संचालक असल्याने अल्पभूधारक रेशन कार्डासाठी अपात्र। राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून वगळण्याच्या नोटिसा। कोकणामध्ये उष्णतेची लाट। इतरत्र महाराष्ट्रामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भात आज जोरदार पावसाची शक्यता। राज्य बनते उच्च शक्तीच्या निर्यातक्षम ट्रॅक्टरचे उत्पादन केंद्र। जॉन डियर कंपनी करणार जगभर ट्रॅक्टरची निर्यात। बिबट्याला शेड्यूल 2 मध्ये टाकण्याचा निर्णय। वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा। केंद्रात वन्यजीव विभागाकडे शिफारस करणार गणेश नाईक। घरगुती वीज दर 26% कमी होतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। सर्वसामान्यांना मोठा दिलासा देण्याची अपडेट। राज्यात द्राक्षांची आवक मंदावल्याने दरात तेजी। छत्रपती संभाजीनगरमध्ये 7,000 ते 11,000 रुपये द्राक्षाला मिळते भाव। यशवंतरावांचे विचारच आमचा वारसा। सुरेंद्र पवार जयंती दिनी पतिसंगमावरती वाहिली आदरांजली। नुकसान भरपाईसाठी राष्ट्रीय आपत्तीचे निकष लावा। आंबा काजू बागायतदारांच्या आक्रोश मोर्चात शेट्टींचा सरकारला इशारा। हमीभाव भाव फरक भरपाई पीक नुकसानीसाठी कायदेशीर संरक्षण हवे। खासदार राजाभाऊ वाजेंची खाजगी विधेयकाद्वारे मागणी। हस्तबहरातील डाळिंबाच्या 50% बागा संकटात। बदलत्या वातावरणाचा फटका। हस्ताऐवजी आंबिया बहराकडे कल गेल्याची शेतकऱ्यांची माहिती। दोषी जैविक खते उत्पादक संस्थांवरती कारवाई करू। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती सादर करण्याची सूचना। महिला पशुपालकांच्या सक्षमीकरणाची गरज। नीलम गोरे यांची माहिती। बारामती परिमंडळामध्ये 73 कोटींची वीज बिल थकबाकी। ग्राहकांनी थकीत बिले भरावीत। महावितरणचं आव्हान। खोडव्यास प्रतिटन 100 रुपये अतिरिक्त अनुदानाचा निर्णय।
सोमेश्वर साखर कारखान्याचे पाऊल, पुरुषोत्तम जगताप यांची माहिती. मडीच्या बाजारामध्ये यंदा केवळ 200 गाडवे दाखल, 40% दरवाढ. काटेवाडी गावरान गाढवांना जोरदार मागणी. महाराष्ट्रातील वनक्षेत्र वाढवण्यासाठी 300 कोटी झाडे लावणार, देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रासमोर सगळ्यात मोठी घोषणा. ओम बिर्ला अस्वस्थ होताच राहुल गांधींना बोलण्यास मनाई, गॅस टंचाईवरती बोलणं दिल्याने लोकसभेत गोंधळ. भाजप नेत्याचा 5 कोरियन महिलांवरती बलात्कार, मोदींच्या लाडक्या बालेश धनखड याला ऑस्ट्रेलियामध्ये 40 वर्षाचा तुरुंगवास. वीज बिल शून्य होणार, आता सौर ऊर्जा प्रकल्प 15,000 रुपयांनी झाला स्वस्त, घरावर छतावर स्वस्त दरात बसणार सौर ऊर्जा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वगळता कोणीही पत्राला उत्तर दिले नाही, अण्णा हजारे यांची माहिती. वीज बिल शून्य करण्याचा सरकारचा निर्णय, दरमहा 120 युनिट उत्पादन करण्याची सौर ऊर्जेमध्ये आहे क्षमता. मोठे कर्जदार शेतकरी माफीच्या लाभात नाहीत, पूरग्रस्त शेतकरी वंचित. 2 ते 3 लाख कर्ज असल्याने काय करायचं, शेतकऱ्यांचा सरकारला सवाल. सर्वच बँकाचे पीक कर्ज माफ होणार, शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही. संभ्रमावस्था संपुष्टामध्ये असल्याची ग्वाही. कार्यकर्त्याला न मागता दिले जाते, हेच शिवसेनेचं वचन. एकनाथ शिंदे जागतिक महिला दिनानिमित्त केलं मोठं वक्तव्य. युद्धामुळे जगावर तेलाचे दर आकारात, पाणी संकट. डिसॅलिनेशन प्रकल्पावरील हल्ल्यामुळे पाणीबाणीची भीती आता वाढली. लाडकी बहीण योजनेमुळे आता महिलांना कर्ज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रातील महिलांना सर्वात मोठी घोषणा. इराणच्या तेल डेपोवरती हल्ला, अमेरिका इस्रायलच्या बॉम्ब वर्षावाने पसरली धुराची चादर, सगळीकडे धुराचे लोट.